आखिर आज वह दिन आ ही गया जिसका हर किसी को इंतजार था। मतदान को लेकर हर किसी में उत्सुकता बनी हुई थी। 19 अप्रैल की सुबह सामग्रियों के साथ बूथों पर कर्मियों का दल पहुंचा। सुबह से ही मतदान की प्रक्रिया शुरू हुई। लोकसभा चुनाव शुक्रवार को मतदाताओं के लिए एक महापर्व रहा। सभी ने मतदान कर अपने मतदान का हक पूर्ण किया। मतदान करने को लेकर लोगों में सुबह से ही खासा उत्साह नजर आया। सुबह से ही हर बूथ पर मतदाता मतदान करने पहुंचे। इस दौरान प्रत्याशी, प्रतिष्ठित नागरिक और नेतागण भी मतदान करने पहुंचे। इस दौरान मतदान करने पश्चात अपनी प्रतिक्रिया देते हुए उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। नमस्कार, मी आज मतदान केलेलं आहे। तुम्ही सर्वांनी पण नक्की आज मतदान करावे। सर्व ठिकाणी पोलिंग स्टेशनमध्ये आम्ही मतदारासाठी सर्व व्यवस्था केलेला आहे। तिकडे पाण्याच्या व्यवस्था, तिकडे सावलीच्या व्यवस्था आणि येणारा लोकांसाठी मॅनेजमेंट, क्यू मॅनेजमेंटच्या तयारी केले आहे। व्हॉलंटियर्स ठेवलेला आहे आणि सिनियर सिटीजन आणि PWDसाठी आम्ही व्हीलचेअर्स ठेवलेले आहे। आसारखा आम्ही पूर्ण व्यवस्था आपला 2118 पोलिंग बूथमध्ये केलेले आहे। मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही येऊन आज तुमचा हक्क बजवावे। पण आज त्यांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत आहे। पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे। आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला, तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे। मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं, संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे, तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील योगदान ते आपण बजावलं पाहिजे। आता मी मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य पार करण्याकरता या ठिकाणी मी आलो। माझ्या समवेत माझी पत्नी, माझी मुलगी, माझे जावई, आम्ही चौघांनीही या ठिकाणी आलो। आमच्या तिघांचं मतदार यादीमध्ये नाव आहे। जावयाचं नाव हे नांदेडमध्ये आहे आणि या ठिकाणी आम्ही तिघांनी मतदान केलं, आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं। हा राष्ट्रीय उत्सवाचा दिवस आहे, एक महत्वाचा दिवस आहे। या दिवशी प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे देशाच्या प्रगतीसाठी। आपला देश वेगाने जगामध्ये पुढे जात आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण मतदान करून या वेगाला सहकार्य केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पहिल्या फेजमध्ये चंद्रपूरची निवडणूक होते आहे। चंद्रपूरची जनता जनार्दन, ज्याला आपण मतदाराला ईश्वराचा अंश मानतो, तो मतदार या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होईल। सुधीरजी नेहमीच न्याय देतात, कोणावर अन्याय होऊ देत नाहीत आणि याच्यावरूनही तुम्हाला समजेल की ते समाजात कुणावरही अन्याय होऊ नये हेच पाहत असतात। आणि आज उन्हातानात लोक गर्मीमध्ये उभे आहेत आणि आपण त्यांच्या पुढे जाणं हे त्यांना योग्य वाटत नाही आणि म्हणून न्याय देण्यासाठी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आणि कोणावर अन्याय होऊ नये यासाठी ते रांगेमध्ये उभे आहेत आणि रांगेत उभं राहून ते आपलं राष्ट्रीय कर्तव्य आम्ही सर्वजण बजावणार आहेत आणि आम्हाला खूप आनंद आहे हे सर्व राष्ट्रीय कर्तव्य बजावताना। आम्ही सुद्धा जनसामान्य माणसांमध्ये मिळून मिसळून राहणारे लोक आहे। बाबा नेहमीच सगळ्यांचाच विचार करून 24/7 जनतेसाठी उपलब्ध राहणारे नेते आहे। आज इतकं ऊन असताना देखील सगळेजण लाईन मध्ये लागून आहेत, तर त्याच्यामुळे बाबा सुद्धा त्यांना कोणाला त्रास न देता आम्ही सुद्धा आमचा वोटाचा हक्क आहे तो बजावण्यासाठी आम्हाला नक्की विश्वास आहे की बाबा नक्कीच निवडून येईल, कारण 30 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे। 30 वर्ष जे त्यांनी क्षेत्रात काम केलं आहे, त्यांनी मूल पोंभुर्णा बल्लारचा कायापालट केला आहे। तो जो विकास जो होत आहे तो लोकांना दिसतो आहे। त्यामुळे मला नक्कीच असा विश्वास आहे की लोक विकासासाठी, आपल्या देशहितासाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वोट करतील। आपल्याला मी सर्व मतदारांना मी आवाहन करतोय की आपल्याला जो अमूल्य असा, ज्याची किंमतच होऊ शकत नाही असं हे अमूल्य मत आणि त्याचा तो अधिकार, श्रीमंत असो वा गरीब, सगळ्यांना एकच मताचा अधिकार आहे की आपण आपलं मतदान करत असताना
या देशाची लोकशाही टिकावी, या देशातील सर्वोच्च असं जे संविधान आहे त्या संविधानाचं रक्षण व्हावं, घटनेने दिलेल्या अधिकारांचं जो संरक्षण करेल त्या संरक्षणासाठी आपलं मत आहे. हे मत काही कोण्या व्यक्तीला निवडण्यासाठी नाही, हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे, तुमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी, या देशाच्या संरक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, या देशातील संविधानाचं संरक्षण होण्यासाठी मला वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून हे मतदान करावं. हा मतदान तुमचा उद्याचा भारत कसा असेल हे घडविणारा, दाखविणारा मतदान आहे. लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्या संविधानामुळे तो परमपवित्र अधिकार आम्हा सर्वांना, देशवासियांना मिळालेला आहे. आणि तो परमपवित्र अधिकाराचा वापर करत आपल्याला 5 वर्षाकरता आपल्यासाठी सरकार निवडायचं असतं. आणि हे सरकार निवडत असताना निश्चितपणे देशाला पुढे नेणारं, सर्वसामान्यांचा गरजा पूर्ण करणारं अशा पद्धतीची भावना ही सर्वांची असते. आणि मला अत्यंत आनंद आहे की चंद्रपूरचा मी लोकप्रतिनिधी असताना या ठिकाणी सर्व निवडणुका या शांतपूर्णतापूर्ण, सौहार्दपूर्ण, आपापसातल्या एकमेकाच्या खेळ भावनेतून या ठिकाणी निवडणुका होतात. आणि निश्चितपणे चांगली आनंदाची भावना आहे. आज या ठिकाणी मी, अम्मा आणि आम्ही सर्व सहकुटुंबीय या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावलेला एक आनंदाचा, उत्साहाचा दिवस. मी आता मतदान करून आलो आहे. मी अनेक वर्षापासून मतदान करतो आहे. न चुकता मतदान करणं हे माझं राष्ट्रधर्म आहे. आपणही हे राष्ट्रधर्माचं पालन करावं. मतांचा अधिकार फार मोठा अधिकार आहे. आज लोकशाहीचा पर्व आहे, हा राष्ट्रीय उत्सव आहे. या निमित्तानं मी आवाहन करतो सर्व जनतेला, मतदारांना, जे आजचे 9 तरुण आहेत, 9 मतदार आहेत, त्यामध्ये युवक युवतीपासून विद्यार्थ्यांपासून सगळ्यांनी मतामध्ये भाग घेतला पाहिजे, मतदानामध्ये. आणि आपलं भविष्य, देशाचं भविष्य, आपल्या जिल्ह्याचं भविष्य, आपल्या कुटुंबाचं भविष्य, स्वतःचं भविष्य हे इथं ठरलेलं असतं. इथं विचाराची लढाई आहे. या विचाराच्या लढाईमध्ये आपण भाग घ्यावा आणि मतदान करून मी कोणत्या विचाराचा आहे आणि कोणता पक्ष देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो हा विचार करून मतदान करण्याकरता आपण इथे येत आहात. मतदानात भाग घ्या, अधिक मतदान करा, जिल्ह्याचं नाव, मतदारसंघाचं नाव लौकिक करावं हे आवाहन करतो. पुन्हा सगळ्यांना आजच्या राष्ट्रीय पर्वाच्या शुभेच्छा. धन्यवाद. हा, माझी इथली पारंपरिक पद्धत आहे की माझे सगळे रहिवासी सांगतात की पहिला नंबर तुमचा लागला पाहिजे. काल मी उशिरा बाहेरगावून आलो तरी पण आज आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता मला इथे येता आलं. मला विलक्षण आनंद होतो. आणि प्रत्येक आपल्या देशातल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, कारण लोकशाहीचा तो गाभा आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे की आमच्या कुष्ठरोग्यांनाही हा अधिकार समाज देतो आहे सध्या. पूर्वीच्या काळी त्यांना आधार कार्ड नव्हतं, आता आम्ही आधार कार्ड त्यांना मिळवून घेतलं आणि ते लोक आता मतदान करू शकतात. हा आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे. सभी ने बड़े ही उत्साहपूर्ण तरीके से मतदान किया। प्रत्याशियों का भाग्य ईवीएम में कैद हुआ। अब देखना यह है कि जीत का ताज किसके सिर होगा, इस ओर सभी की नजरें टिकी हुई है। पुलिस के कड़े बंदोबस्त में मतदान की प्रक्रिया पूर्ण हुई। सीटीवी के लिए प्रतिनिधि वैभव रायकर की रिपोर्ट।